प्रकारच्या प्रचारानं जे तुम्ही लोकसभेला गमावलं ते विधानसभेला गमावलं। फक्त 6 महिन्यामध्ये हे कसं घडलं याचं तुम्ही बघा, याच्यामध्ये एक सांगतो, सगळ्या गोष्टीवरती आपण आपले हात वर करण्यात काही अर्थ नाहीये। काही गोष्टी जबाबदाऱ्या आहेत, स्वीकारल्या पाहिजे। ईव्हीएमचा घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे। मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे। बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे। मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेले आहे। म्हणजे ही एक गोष्ट नाही, पण त्याच बरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली, लाडकी बहीण असेल, आणखीन काही असेल। महत्त्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी म्हणेन कमी असते। निवडणूक छोटी होत जाते। छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतोय, मतदारसंघाच्या ह्याने बोलतोय। तशी कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते। मतदारसंघ छोटा होत जातो तसं त्याच्यामध्ये स्पर्धा ही वाढत जाते। आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा 1, 2, 3 पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते। ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती। आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा। त्याच्यामुळे ठीक आहे, आम्ही म्हणजे शिवसेनेने सुद्धा काही वेळेला 4-4 वेळा 5-5 वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले। विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली। हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तू मैमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं। त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार। आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत। तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती, चिन्ह नव्हतं। विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या, आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं। तर ही जी काय तू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे। आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही। म्हणजे समन्वयाचा अभाव होता। समन्वयाच्या अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अरे ठीक आहे तू आपल्याला जिंकायचंय, हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचंय, हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। आणि त्याचबरोबर या तांत्रिक बाबी ज्या होत्या, मग त्याच्यामध्ये योजनांचं एक त्यांनी ज्या काही गोष्टी जाहीर केल्या त्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कुठे करतायत, योग्य वेळी करू, देताय एवढे आम्ही एवढे देतो, तुम्ही 2100 देताय आम्ही 2500 देतो, 3000 देतो, तुम्ही हे करता आम्ही हे करतो। म्हणजे ती एक विचित्र चढाओढ झाली आणि त्याच्यात आपण केलेली चांगली कामं ही जनतेसमोर सांगू शकलो नाही, हे प्रांजळपणाने मान्यच वाहून गेले असं वाटत नाही लोकांपेक्षा। मी म्हणेन महाविकासच्या पावसामध्ये पैशाचा पाऊस तर पडला, मतदार काही अंशी हे सत्य असेल। ठाकरे यांच्या कामाची वाहवा आजही लोक करतात। नाही मी तेच तेव्हाही करत होते। नाही, पैशाचा पाऊस पडला आणि त्याच्यात बरीच लोक वाहून गेले, आजही लोक मान्य करतायत। प्रत्यक्ष मी काय बघायला गेलो नाही, परंतु हे आपल्याकडनं जी काय उणीव राहिली ती उणीव मी नक्की स्वीकारली पाहिजे। ती म्हणजे आपण केलेली कामं लोकांना सांगू शकलो नाही। आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, शिवभोजन सुरू केलं, शेतकऱ्यांना हमीभाव दिला होता, बऱ्याच काही गोष्टी केल्या। भारतीय जनता पक्षाला स्वबळावर इतक्या जागा मिळतील म्हणजे याच्यामध्ये हे त्यांच्या स्वप्नातही त्यांना वाटलं नसेल। तुम्हाला असं वाटलं होतं का? मला नाही, मी म्हटलं ना, त्यांनाही त्यांच्या स्वप्नात कधी वाटलं नसेल। भाजप सोडा, पण शिंदे गटाला 50च्या वर जागा मिळाला, हा जादूटोणा आहे की काय? कदाचित त्यांनी डायनासोरच कापला असेल। असं कापाकापीतून मतदान होतं असं त्यांना वाटतं, पण कारण अचानक 50च्या वर जागा अशा पक्षाला मिळाव्यात। पहिली गोष्ट एक सांगतो, ह्या जादूटोणा वगैरे या विषयावरती माझा तर काही विश्वास नाही। म्हणजे या भाकड कथा आहेत, सध्याच्या राज्य आहे, पण त्यातून एकच आहे की त्यांची मानसिकता कळते की दुसऱ्याचं वाईट व्हावं हे त्यांच्या कृत्यातून कळतं। म्हणजे ते रेडा कापला असेल त्यांनी तर त्या रेड्याचा जीव नाहक गेला, त्याच्यामुळे काय घडतंय असा माझा अजिबात विश्वास नाही। पण त्यांच्या कृतीतून त्यांच्या मनातलं जे काळं बेर आहे ना ते लोकांसमोर येतं, म्हणून त्याला काळी विद्या म्हणतात, कारण त्यांच्या मनातलं जे काळेपण आहे ते लोकांसमोर येतं। पण माझा या भाकड कथेवरती विश्वास नाही। जे निकाल लागले महाराष्ट्रामध्ये, राहुल गांधी म्हणतात, राहुल गांधी एक महत्त्वाचे नेते आहेत, लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत, ते अनेकदा एखाद्या विषयामध्ये चांगला अभ्यास करून बोलतात आणि पुराव्यासह बोलतात। राहुल गांधींना महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकाल हे संशयास्पद वाटत आहेत आणि त्याच्यावर ते देशात आणि देशाबाहेर सुद्धा
महाराष्ट्राच्या निकालावर बोलतात की हे संशयास्पद निकाल आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हा की महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर एवढं बहुमत मिळालं, 5वी. हो हो जल्लोष कुठे झाला? अख्खा महाराष्ट्र आनंदाने न्हावून निघायला पाहिजे होता. हो. तो अवाक्ता झाला होता. अजूनही लोकांना, म्हणजे लोक मला अजूनही सांगतात की साहेब, ग्रामीण भागातले लोक की साहेब आम्ही ठरून तुम्हाला मतदान केलं तरी आमच्या गावामध्ये एवढीच मतं ही मिळूच शकत नाही तुम्हाला. आम्ही सगळ्यांनी ठरवून मतदान केलं होतं. पण काय करणं, म्हणजे एक एक पुरावेच्या पुरावे नष्ट केले जातात, मानले जात नाहीत. मुळामध्ये काय झाले, ईव्हीएम हा जो विषय आहे तो हॅक होतो नाही होत हा एक भाग वेगळा झाला. पण लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीमध्ये जर RTI मध्ये मी तुमची माहिती काढू शकतो तर मला माझी पूर्ण माहिती मिळाली पाहिजे ना. होय. पूर्वी जे बॅलेट पेपर होते त्याच्यात मी मतदान कोणाला केलंय, माझं मत कुठे जातंय हे शेवटपर्यंत मला कळत होतं. म्हणजे मी ती बॅलेट पेपरवरती मी मतदान केले, आपणही केलं असणार. उमेदवाराचं नाव यायचं, समोर निशाणी यायची आणि त्या निशाणीवर शिक्का मारल्यावरती तो फोल्ड असा व्हायचा की समजा जर का ती शाई ओली असेल आणि उमटली तर ती उमेदवाराच्या नावावरती, त्याच उमेदवाराच्या नावावरती उमटू शकेल. आणि मला कळायचं की माझं मतदान, मी समजा संजय राऊत तर संजय राऊतनं मतदान केलेलं आहे. आता काय होतंय, मी बटन दाबतो, मशालीचा दिवा पेटतोय, आवाज येतोय, आतमध्ये रिसीट दिसते. आता त्या रिसीटबद्दल सुद्धा लोकांचं म्हणणं आहे की अनेकदा ती पडते नाही पडत हा भाग वेगळा, पण ती रिसीट खाली पडते, मत माझं वेगळी आणखीन तिसऱ्या ठिकाणी रजिस्टर होते. ते कुठे होते मला कळत नाहीये. दिवा पेटतोय, आवाज येतोय, रिसीट दिसते ती, पण आत मत जे मोजलं जातं ती रिसीट नाही मोजली जाते. जर का त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं तर ज्याला आपण सिम्बॉलिक म्हणतो, अशा काही मोजक्या रिसीट मोजल्या जातात, पण अन्यथा त्या मोजल्या जात नाहीत. व्हीव्हीपॅटवरचं जे काय आहे ते मोजलं जात नाही. त्याच्यामुळे आत मत रजिस्टर कुठे झाले हे माझा कळण्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेतलेला आहे. तुम्हाला अजूनही